आणि यानंतरची बातम्या नवी मुंबईतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्यासोबत हजारोंचा जनसमुदाय देखील मुंबईकडे कूच करतोय। एवढ्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे येत असताना मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईमध्ये त्यांच्या आरामाची आणि नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आली। तेव्हा आपण पाहतोय नवी मुंबई प्रशासनावरती आता सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। प्रशासन सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत आल्यानं आता नवी मुंबईच्या प्रशासनावरती मराठा आंदोलक जे आहे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाते। मनोज जरांगे पाटील हे उद्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये आंदोलकांसाठी जे आहे चहा नाश्ता त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर मराठा समन्वयक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल? मनोज दादा उद्या येत आहेत आणि या ठिकाणी जी तुम्ही आहे नाश्ता जेवणाची व्यवस्था केलेली आहे, कशा पद्धतीची सोय असणार आहे आंदोलकांसाठी? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे काल आंतरवली सराटीवरून मुंबईकडे निघालेले आहेत। काल त्यांचा मुक्काम किल्ले शिवनेरी या ठिकाणी होता, त्यासाठी ते आज सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी पहाटे पोहोचले आणि आज त्या ठिकाणावरून ते नवी मुंबईमध्ये आज मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी या नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते नवी मुंबईमध्ये येऊ शकतात आणि काही बांधव या ठिकाणी आलेली आहेत। तर त्यामुळे त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय या नवी मुंबई शहरामध्ये होऊ नये म्हणून आम्ही एपीएमसी प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली होती की आपण एक कांदा बटाटा मार्केट आम्हाला त्या संदर्भामध्ये उपलब्ध करून द्यावं। तर त्यांनी सकारात्मक भूमिका त्या संदर्भामध्ये ठेवली आणि सोबतच खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मॉप येणार असताना स्थानिक प्रशासन जे असेल, मग जिल्हाधिकारी असेल, मग महानगरपालिका असेल, सिडको प्रशासन असेल, यांची फार मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने मदत लागते, कारण त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।